आम्हाला कोणावर कुठले हवेत आरोप करायचे नाही आहेत, पण जे जे विषय आम्ही मांडतोय ते सगळे पुरावे सकट आहेत. हायकोर्टचे ऑर्डर आहेत, कोर्टाचे ऑर्डर आहेत. आमची एवढीच साधी अपेक्षा आहे, संबंधित महापालिकेने आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी हायकोर्टचं ऑर्डर पाळावं आणि लँड जिहादच्या नावाने जे अतिक्रमणं आहेत, फेरीवाले जे बांगलादेशी आणि रोहिंग्या फेरीवाले जे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये आले आहेत आणि ते लोक आमच्या माता भगिनींना छेडखानी करतात, लव जिहादच्या नावाने फसवतात. या सगळ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आमच्या मुंबईतून हकलून दिलं पाहिजे, कारण ते मुळात ते आपल्या मुंबईचे नाहीच आहेत. म्हणून या सगळ्या विषयाबद्दल जनजागृती झाली पाहिजे, हिंदू समाज एकवटला पाहिजे आणि सकल हिंदू समाज म्हणून आम्ही ह्याची दखल घेतोय अशी नोंद प्रशासनामध्ये झाली पाहिजे. म्हणूनच हे सगळे मोर्चे निघतायत. कारण का शेवटी अशा पद्धतीचा तुम्ही कोणतरी त्यांचा धर्मगुरू आणाल, जो सनातन हिंदू धर्माला आव्हान देतोय, आम्हाला धमकी देतोय की तुम्हारा वक्त आया है हमारा दौर आएगा, तर आम्ही काय गप्प बसायचं? आणि त्यानंतर 5-5 हजारची चारी बाजूनी कुर्ला मुंब्रावरून पब्लिक येते, जिहादी विचाराचे लोक येतात आणि हिंदू समाजाच्या घरात घुसण्याचा प्रयत्न होतात. म्हणून हा एक संदेश त्यांच्यापर्यंत जाऊन दे की हे तर फक्त 1% हिंदू आज ह्या मोर्चाच्या निमित्ताने निघालेला आहे. उद्या अगर बहुसंख्य हिंदू समाज अगर रस्त्यावर आला तर इकडे असलेला जो जिहादी विचाराचा जो काही समाज आहे तो जरा पण शिल्लक राहणार नाही, एवढी ताकद इकडच्या हिंदू समाजामध्ये आहे. मी बोलतो ना, आता वारंवार विषय काढल्यानंतर अगर तिथे अनधिकृत तो ढाचा अगर पाडला जात नसेल तर आमच्या राज्यामध्ये बुलडोजर देवा नावाचं पॅटर्न आता आलेलं आहे, जो नयानगरमध्ये आलाय. तर तोच बुलडोजर देवा मग आता आम्हाला असल फॅला आणायला लागेल. या गोष्टीची जाणीव तिकडच्या महापालिका अधिकाऱ्यांनी ठेवावी. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.